Jai
वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा भगवान शंकराचं नाम परस्ता आणि कार्यत्व वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल। करतात म्हणजे वर्णन करतात। वर्णन करणाराही विद्वान असावा लागतो आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तो पण कसा लागतो, विद्वान लागतो। आता एका शास्त्रज्ञाचं वर्णन 10वीतल्या मुलाने करून जमणार नाही, तर त्याकरताही काय करावं लागेल, त्यालाही शास्त्रज्ञ व्हावं लागेल। तेवढं काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल। तसं भगवान शंकराचे कार्यत्व वर्णन नाथ बाबा करतात। नाथ बाबा कोण आहेत, संत आहेत। आणि अशा प्रकारे या अभंगातून भगवान शंकराचं कशा प्रकारे कार्यत्व प्रकट करतात ते आपण अभंगाद्वारे बघू विठ्ठल। थोडासा परिहार द्यायचा। 18 वर्ष काय चालू आहे, पारायण चालू आहे आणि हे 19वे वर्ष। आणि या 19व्या वर्षातील पहिल्या दिवसाची चिंतन रूपी कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला यावी। काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली।
तर इथं येण्याचा योग म्हणजे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण मृदंग विशारद बजरंग महाराज पाहुणे. खर तर या ठिकाणी येण्याचा योग मला महाराजांमुळे आलेला आहे आणि आपल्या सत्याला ज्यांचे आशीर्वाद आहेत, मार्गदर्शन आहेत, सहकार्य असे आपले हरिभक्त पारायण शिवाजी महाराज आपले येवले बाबा त्यांच्या मार्गदर्शनाने ज्यावेळेस आपण टेकडीवरती कार्यक्रम ठरवण्याकरता आला होता त्यावेळेस जे लोक आलेले होते त्यांचं एवढं प्रेम बघून हा कार्यक्रम घ्यावासा वाटला. महाराजांनी सांगितलं आपण एक कीर्तन आणि काय करायचं आपले मुलं न्यायचे. महाराजांमुळे मला इथं येण्याचा योग प्राप्त झाला. तर नाथबाबा भगवान शंकराचं कार्य तो प्रकारे काय करतात, वर्णन करतात. इथपर्यंत आपण मगाशी आलो होतो. मी सांगितलं वर्णन करणाराही त्याच योग्यतेचा लागतो. कल्पना करा सकाळ सकाळी काजीचे कपडे घालून 4 लोक गावाच्या वेशीवरती आलेले आणि गावातील एक माणूस डबड घेऊन कुठे गेलाय, गावाच्या वेशीला गेलाय. आणि 4 लोकांनी विचारलं का हो अमुक अमुकाचं घर कुठे आहे. ते खवळलं म्हणजे का काय काम काढलं नाही पण घर कुठे मला माहित नाही, तो मी 4 पिढ्याचा वैरी येतो माझा. बर चुकलं आमचं जावा तुम्ही. नाही नाही पण काम काय काढलं. ते म्हणजे चुकलं आमचं जावा आता. नाही नाही पण काम काय काढलं. काळजी घातल्याने कपडे म्हणाले की रागावू नका, आमचाही मुलगा डॉक्टर आहे आणि त्यांचीही मुलगी डॉक्टर आहे. आमच्या मुलाला त्यांची मुलगी द्यायची अशा विचाराने आम्ही आलोय आणि तुम्ही त्याचे वैर निघाला. ऐका 4 पिढ्याचे हो कळलं आम्हाला, आता जावा पुढं. पण पुढं ऐका, तुम्ही त्याच्या मुलाला मुलगी द्यायला आलात ना, तो 4 पिढ्याचा वैरी सांगतो. त्याच्यासारखा इमानदार माणूस माझ्या तालुक्यात नाही. वर्णन वैर्याने करावं. त्या प्रकारे शांती ब्रह्मनाथ बाबा भगवान शंकराचं वर्णन करतात. सर्व संतांनी मिळून नाथ बाबांना काय केलंय, शांती ब्रह्म म्हणून काय केले, पदवी दिले, उपाधी दिलेले. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे साक्ष मोठा. काही पदव्या नावापुरते राहतात. आता आम्हाला लोक काय हबब म्हणतात, पण हबब म्हणजे काय, सतत हरीच्या जवळ राहणारा. आणि लोक कोणाला म्हणतात, ठरवून कीर्तन घेणाऱ्या कीर्तनकाराला विठ्ठल. त्या प्रकारे नाथबाबांना संत एक ब्राह्मण मुंजी करण्याकरता मुंजीसाठी 200 रुपये नव्हते म्हणून तो काय झाला, पैठण मध्ये आला. आणि चौकात कोण बसलेला असतं, कुचरलो म्हणजे ह्याचे त्याचे निंदा करणारे. आणि ब्राह्मण जसा गावात आला तसं चौकातल्या लोकांनी हाक मारले, म्हणजे काय हो ब्राह्मण काका इकडे कुठं. म्हणजे काय नाही, मी पैठण मध्ये आलोय, माझ्या मुलाचे काय करायचे, मुंज करायची आणि 200 रुपये कुठे मिळतात का ते पाहतोय. ऐका ब्राह्मण काका, आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ पण आमचं एक काम करा. म्हणजे काय काय काम करायचंय. म्हणजे काही नाही, हा समोर वाडा दिसतोय का, म्हणजे हा दिसतोय, तो नाथ बाबांचा वाडा आहे. हा बर, काही करायचं नाही, फक्त नाथ बाबांच्या घरी जायचं आणि त्यांना राग येईल एवढं करायचं, तुम्हाला मी 500 रुपये देणार. तो ब्राह्मण म्हणाला राग येणं काय, एखाद्याच्या मनाविरुद्ध जर घडलं तर लगेच राग येणार. तो खुश झाला आणि काय केलं, नाथबाबांच्या वाड्यावरती आला. जे ब्राह्मण लोक ते बाकीचे कुचर लोक तेही त्या ब्राह्मणाबरोबर वाड्यापर्यंत आले, दरवाजापर्यंत थांबले. आणि ब्राह्मण आत गेला आणि आत गेल्यानंतर अशा प्रकारे आत गेला, त्याची एवढी कपडे मिळाली होती आणि नाथबाबा 16 घालून पूजा करण्याकरता बसले होते. गिरजाबाई
गिरजा माता आणि नाथ बाबा पूजा करण्याकरता काय झाले होते, मंदिरापाशी बसले होते, आपले देवघरापाशी. आणि हा ब्राह्मण चप्पल न काढता आणि एवढे कपडे त्याचे मारले होते, तर तसाच गेला नाथ बाबाच्या मांडीवर बसला. आता राग यायला पाहिजे का नाही? एकतर पूजा करतात बाबा, चप्पल नाही काढली, एवढे कपडे मारलेले, डायरेक्ट नाथ बाबांच्या मांडीवरती जाऊन बसला. आता मांडीवर बसला, नाथ बाबांना राग यायला पाहिजे का नाही? नाथ बाबा म्हणतात, एवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे, एवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे की तुझी चप्पल काढायची पण लक्षात राहिली नाही. गिरजाबाई याचे पाय धुवा. काय केलं? नाथ बाबांनी देवाच्या समोर त्याला चौरंगावर बसवलं आणि काय केलं, तिचं पाय धुवून काढलं. आता त्याला आनंद व्हायच्या ऐवजी राग आला ब्राह्मणाला. म्हणे मी नाथ बाबांना राग येण्याकरता इथं आलोय, आणि आता नाथ बाबांना तर काही केलं रागच येईना, आता माझ्या 500 रुपयाचं कसं होईल? तो म्हणला काय नाही, माणसाचं कसं आहे, स्वतःला बोलावर राग येत नाही, पण बायकोला बोलावर राग येतो. म्हणे आता गिरजाबाईंकडे जायचं. नाथबाबा म्हणले, काय ब्राह्मण काका काय विचार करताय? म्हणे काय नाही, माझी पूजा होईल तोपर्यंत तुम्ही काय करा, स्नान करा. बर म्हणे स्नान करू. स्नान केलं आणि जेवायला पात्र वाढली. आता ह्याच्या लक्षात काही येईना काय करायचं. पण हा ब्राह्मण उठला आणि गिरजाबाई वाढत होत्या, वाकून वाढत होत्या, जाऊन पाटकुळी बसला. कुणाच्या? गिरजाबाईंच्या पाटकुळी बसला. तर नाथबाबांना राग यायला पाहिजे का नाही? तरी नाथबाबांना राग आला नव्हता. नाथबाबा म्हणतात काय, गिरजाबाई आपला पाहुणा पडल, अतिथी देव भो, पाडू नको पाहुणा. गिरजाबाई म्हणतात, नाथा मला 4 मुलं खांद्यावरती घेऊन वाढण्याचे काम करण्याची सवय, तुमचा पाहुणा पडून देत नाही, काळजी करू नका. तो ब्राह्मण खाली उतरला आणि रडायला लागला. नाथबाबांचे पाय धरले आणि नाथबाबा म्हणले, अरे काय झालं तुला? नाथबाबा म्हणले, बाबा बाहेर कुचर लोक आहेत आणि त्यांनी काय केलंय, मला तुम्हाला राग यावा असं काहीतरी करण्याकरता पाठवले, त्याचे मला ते किती देणार आहेत? 500 रुपये देणार आहेत. नाथबाबांनी त्याला 500 रुपये दिले आणि बाहेर आले. म्हणजे चल. बाहेर दरवाजापाशी आणल्यावर त्याला ढकलून दिलं आणि रागाने बोलले, आणि ते बी 500 रुपये काय केले, नाथबाबांनी ब्राह्मणाला मिळवून दिले. तरी नाथबाबांना राग आला नाही. आणि सगळ्यांच्या पाठांतरात एक दृष्टांत आहे, येऊन अंगावरी थुंकिला प्रसाद देऊनी मुक्त केला. फकीर आलेला आहे आणि फकीर काय केलं, पान खाऊन किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. तरी राग आला का? फकीराने नाथबाबांचे पाय धरले आणि नाथबाबांना म्हणले, महाराज मला माफ करा. आणि नाथबाबा म्हणले, कशाला तुला माफ करा, तुझ्यामुळे मला गोदावरीत 108 वेळा स्नान झालं. मग काय केलं, येऊन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला.